कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सारंग, मला खूप भीती वाटते रे। सावली आता कुठे असेल, काय करत असेल, कुठल्या अवस्थेत असेल, आपल्याला काहीच कल्पना नाहीये। आपल्याला लवकरात लवकर तिचा शोध घ्यावा लागेल आणि ते तुलाच करावं लागेल सारंग, प्लीज। बरोबर बोलतेस तू। सावलीला शोधायला हवं। मी शोधेन लवकरात लवकर आणि घरी घेऊन येईन। तिचा विठुराया आहे ना, तू तिला काही नाही होऊ देणार। तिचे फ्रेंड्स पण माहित नाहीत आपल्याला कोणी की ज्यांच्याशी आपण बोलू शकतो। हो ना, तर सावलीवरीचे बाकीचे नातेवाईक कुठे कुठे राहतात ते सुद्धा माहित नाही। सो खूप उशीर व्हायच्या आधी सावलीवणीच्या घरी सांगायला पाहिजे। काहीच सांगितलं नाहीये। सावली वहिनीचे बाबा इमोशनली वीक आहेत आणि तिचा भाऊ आजारी आहे। त्यात हे सगळं त्यांना सांगितलं तर ते किती काळजी करतील विचार कर। बरोबर बोलतोयस, पण मग करायचं काय? सखद्या दादा, सगळं दादा त्याला सांगूया म्हणजे घरात काही राडा होणार नाही। कर कर पूर्ण कर। सध्या भाऊजी, नेमकं कुठे आहे तुमचं ऑफिस? अगं, ही काय प्रश्न मंजुषा आहे का? गेम शो आहे का? किती प्रश्न विचारशील तू? अगं, मस्त आनंद घ्यायचाय पार्टीचा। आनंद घे ना, नंतर बोलू आपण, आहे की नाही? घे घे, खाऊन घे बरं तू। आपण सेल्फी काढायचा का? चला सेल्फी काढू आपण। कोणाचा फोन आहे हो? नाही ते आपलं असंच। आपण काढूया, इकडे बघा बरं का। कट केला त्याने। हा? तू लावून बघ। घ्या की फोन। आपण आता मोठी माणसं झालोय, रोकटोक बोलायचं, घाबरायचं नाही हो कुणाला। बिनधास्त बोलून टाकायचं। आणि काय आहे, जरा ऐकू दे की माझ्या बी मैत्रिणींना तुमचा रुबाब। तुम्हाला म्हणून सांगते बरं का, मेंढळे माहितीत ना, मेंढळे लय चांगलं वागतात बरं का आमच्याशी। आमच्या सावलीच्या घरचे भारी वागतात। घ्या तुम्ही। हॅलो सगळं दादा, शांतपणे ऐकून घे। रात्रीपासून सावलीवणी गायब आहे। काय? हो, सारंगदाजी इथं? जावई बापू, माझी साव कुठे आहे? नक्की साव कुठे आहे माझी? जावई बापू सर, अहो, बोला ना जावई बापू, घरात काही झालंय का? काही भांडण झालंय का? कुठे बरं आमची पोरगी? आई बाबा थांबा जरा। सत्य या तुम्ही आता। आओ, हात कसं या? थांब जयंती, हे बघा ताई, तुम्ही आता येऊ शकता। सत्यवा, सारंगदाजी, काय झालं? कुठे आहे अक्की? कशाला तुम्ही तर? सुन भाई,
सावळी हरवली ना मग तुम्ही इथं काय करताय तिला शोधायचं सोडून सुनबाई तुम्ही गप्पा बसा सगळेजण. गप्पा बसा बोलू द्या मला. ही एवढीशी चूक आपल्याकडनं झाली असती ना तर वाटेल तसे बोलले असते आपल्याला. तुम्हा मोठ्या माणसांना ना मी चांगलं ओळखून आहे. आम्ही गरीब म्हणून आमची माणसं काही महत्वाची नाहीत का? हा सांगा ना. नाही नाही मला गॅरंटी तुम्हीच काहीतरी केलं असणार हो ना. ते तुम्हीच काहीतरी केलं असणार. हे बघा माझी नणंद एकदम साधी गाय आहे. हा कधी कुणाला उलटून उत्तर बी देत नाही. त्यामुळे ती जर का गायब झाली तर त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहे ना. बरोबर ना. तुम्ही गप्पा बसा. बरोबर आहे ना. अगं जयंती तो तुझ्या तोंडाचा पट्टा पण ठेव बाई जरा. बरोबर आहे त्यांचं. चूक माझीच आहे. काल रात्री सावली घरातून निघून गेली. मी शोध घ्यायला हवा होता खरं तर. हे बघा मी तुम्हाला शब्द देतो, मी सावलीला शोधून काढेन. ओ हा चांगुलपणा तुमचा तुमच्याकडेच ठेवा. साधी स्वतःची बायको बी सांभाळता येत नाही यांना. अगं जयंती गप बस जरा. हे बजावय बापू, संसारात भांड्याला भांड लागतच बरं. पण आमची सवय अशी नाही हो का डोक्यात राग घेऊन घर सोडून जाईल. वय जावई बापू, माझी पोरगी आहे ना कधीच कुणाला बी त्रास देणार नाही. ते काय ते समजा आपल्या पोटात घेईल पण कुणाकडे कधी बी काय बी बोलणार नाही. सासरे बुवा पुन्हा समोर गाता तुम्ही. हा याला काय म्हणतात माहितीये का? गाढवा समोर वाचली गीता आणि कालचा गोंधळ. हा यांना काही फरक पडत नाही. नाही मला एक गोष्ट सांगा, सावळी कधी हरवली घरात ना? कधी गायब झाली? काल रात्री ना. मला खात्री आहे हो तुमच्यामुळे ती घर सोडून गेलेली आहे. तुमच्यातच काहीतरी झालंय. अहो तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला चांगलं ओळखते मी. ते म्हणतात ना नाव मोठं लक्षण खोट. हा ते काही नाही. हे बघा आमच्या पोरीला तुम्ही शोधून आणायचं कळतंय का? जयंती जोपर्यंत सावळीला तुम्ही शोधून आणत नाही ना आमच्या घरात पाय ठेवायचा नाही हं तुम्ही. अगे सुनबाई जावई बापू आहेत ते. काय बोलतेस? निघा निघा तुम्ही गप्पा बसा. जावई बापू निघा इथून निघा. अगं जयंती काय बोलतो तू? जाऊ येते आपले. जावई बापू मूड खराब केला सगळ्या पार्टीचा. हे सांगते बा. काय करायचं आता? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.